नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। वाळवणीचे पदार्थ तर आता सुरू झालेलेच आहेत सर्वांचे करणं आणि या पदार्थामध्ये आपण पोह्यांचे पापडसुद्धा तयार करतो। तर आजचे हे पोह्यांचे पापड बघा अगदी झटपट तर होणारे आहेतच, शिवाय हे कढईत टाकल्यानंतर दुप्पट नाही तिप्पट नाही तर अगदी चौपट असे फुलणारे तयार होणार आहेत। आणि पापड विशेष म्हणजे तुमचे पापड तेलकट होणार नाहीत आणि एक स्टेप तुम्हाला कमी करावी लागणारी ही पापड अगदी झटपट असे तयार होतील। चला तर मग आपण वेळ न करता आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। अगदी वेळेवर सुद्धा तुम्ही हे पापड तयार करू शकता। घरात जे पोहे उपलब्ध असतील, म्हणजेच आपण जे कांदे पोहे करतो त्या पोह्यांपासूनच आपण हे पापड तयार करूया। तर इथे बघा बऱ्याचदा पोह्यांना भाजलं जातं, पण आपण अजिबातही पोह्यांना भाजणार नाही। आता हे पोहे 1 तास उन्हामध्ये ठेवायचे आणि उन्हामध्ये ठेवल्यानंतर पोहे छान कडक असे तयार होतात। बघा इथे मी उन्हामध्ये ठेवून घेतले आणि बघा हाताने तुम्हाला असे थोडे दाबूनसुद्धा मी दाखवते, म्हणजे पोहे छान वाळले गेलेले आहेत। इथे बघा मी अर्धा किलोच्या जवळपास पोहे घेतलेले आहेत। मला याचं पीठ करून घ्यायचं आहे, पण मी तुम्हाला 1 कपाचंच प्रमाण सांगणार आहे। तर इथे मी हे सर्व पोहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि आपण याचं पीठ तयार करून घेणार आहोत। तर हे बघा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत पोहे आणि इथे पीठ बघा किती लवकर असं तयार झालेलं आहे माझं। तर छान असं बारीक पीठ तयार होतं। तुम्ही उन्हामध्ये पोहे जरूर ठेवा आणि अजिबातही भाजण्याची गरज पडणार नाही मग। तर हाताने सुद्धा तुम्हाला एकदा मी पीठ दाखवते की आपलं पीठ कसं असावं बारीक छान। तर बघा हे हाताने अगदी बघा बारीक असं तयार झालेलं आहे। आता यातलं पीठ आपण चाळून घेणार आहोत। तर 1 कपाचे आपण हे पोह्यांचे पापड तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी 1 कप एवढं पीठ घेतलेलं आहे इथे पोह्यांचं आणि आता हे बघा चाळणीमध्ये टाकून आपण पूर्ण चाळून घेणार आहोत। वरचं जे काही कचरा राहील तो आपण टाकून देणार आहोत। तर आता इथे आपण 1 कप घेतला आणि हे बघा वर जे उरलेलं होतं माझं, ते गरज जर वाटली आपल्याला तर पापड लाटण्यासाठी आपण बाजूला ठेवलेलं आहे। तर आता हे जे पीठ आपण 1 कप घेतलेलं होतं, याच कपाने आपण पाणी घेणार आहोत। तर 1 कप पिठासाठी इथे मी 2 कप पाणी घेणार आहे। हे पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। तर आता यामध्ये काही आपण साहित्य टाकून घेणार आहोत। तर इथे साहित्यांमध्ये बघा मी पापडखार घेतलेला आहे 1 चमचा, त्याचबरोबर इथे लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा आणि इथे ओवा आणि जिऱ्याची जाड अशी पावडर करून घेतलेली आहे 1.5 चमचा आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आता हे सर्व टाकून घेते यामध्ये। तिखटही तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक करू शकता। आता हे सर्व साहित्य पाण्यामध्ये टाकून घेतल्यानंतर पाण्याला इथे आपल्याला 2 ते 3 मिनटं छान असं उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे आपण इथे जिरं ओवा जो घातला त्याचा पूर्ण सुगंध आपल्या पापडाला यायला पाहिजे। आता उकळी आल्यानंतर यामध्ये हे पीठ टाकून घेतलं मी आणि छान असं पूर्ण मिक्स करून घेते। आता बघा तुम्हाला हे पातळ वाटत असेल, पण जसजसं पीठ शिजत येईल तसतसं छान असं घट्टसर तयार होतं। तर बघा हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये अजिबातही गुठळ्यासुद्धा होत नाहीत। बघा हे पूर्ण असं आपल्याला तळापासून छान असं काढून घ्यायचं आहे पूर्ण भांड्याच्या आणि अजिबातही बघा इथे आपण या पोह्यांसाठी तेलाचा वापर केलेला नाही। तर आपण फक्त एकाच ठिकाणी तेलाचा वापर करणार आहोत, ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे। तेही गरज वाटली तरच करा। तर आता बघा छान असं हे पूर्ण मिक्स करून घेतलं आणि आता आपण हे पूर्ण असं मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि झाकण ठेवल्यानंतर आपल्याला फक्त 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। यामुळे पीठ चांगलं शिजलं जाईल आणि यामध्ये चांगला चिकटावासुद्धा तयार होतो। आता 2 मिनिटानंतर झाकण काढून बघते आणि आता पीठ अगदी तयार झालेलं आहे। तर आता हे पीठ आपण छान मळून घेणार आहोत। तर माझ्याकडे रव्याचीच अशी एक पॉलिथिन होती, त्यामध्ये मी हे पीठ टाकून घेणार आहे। तुमच्याकडे ट्रान्सपरंट असेल तर तीसुद्धा घेतली तरी चालेल। आता पूर्ण तयार केलेलं आपण हा गोळा पोह्यांच्या पिठाचा यामध्ये टाकून घेते आणि हाताने गरम असताना छान आपल्याला मळून घ्यायचं आहे। छान मळून घेतल्यानंतर तुमचे पापडसुद्धा छान असे तयार होतात, त्याच्या कडा अजिबातही चिरल्या जात नाहीत। बघा हे हाताने छान असे 2-3 वेळा मी असं मळून घेतलेलं आहे आणि नंतर मग हा गोळा आपण यातला काढून घेणार आहोत। आता हा गोळा तुम्हाला मळून घेतल्यानंतर लक्षातच येईल किती आपला छान तयार होतो गोळा। तर बघा मी आलटून पालटून असं हे छान मळून घेत आहे। आता हा गोळा बघा यातला काढून घेणार आहोत आपण एका भांड्यामध्ये। तर हा असा छान मळून घ्यायचा। तुम्ही ओल्या कापडाने सुद्धा हा मळून घेऊ शकता।
तर बघा इथे या भांड्यामध्ये मी टाकून घेते आणि आता हा गोळा तुम्हाला जास्त असा मळून घेण्याची गरजसुद्धा पडणार नाही. आता बघा गोळा अजूनही गरमच आहे. तर आता आपण हा थोडा थंड होऊ देणार आहोत. आता मी इथे फक्त थोडंसं हाताला तेल लावून घेते बघा आणि हा गोळा असा मळून घेते. इथे तेल लावलं नाही तरीही चालेल, पण मी गोळा हाताला चिटकू नये यासाठी तेल लावून घेतलं आणि आता याचे गोळेसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. फक्त इथे एकदाच आपण तेलाचा वापर केलेला आहे. जो तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकता, नाही वाटलं तर नाही केला तरीही चालेल. बघा हा गोळा असा तयार करून घेतलेला आहे. आता सर्वच गोळे मी असे तयार करून घेते आणि आता बघा हे सर्व गोळे एकसारखे असे तयार केलेले आहेत मी आणि आता याचे पापड आपण तयार करायला घेणार आहोत. तर आता बघा असा पोळपाट घेतलेला आहे आणि यावर मी पॉलिथिन घेतलेली आहे यावर पापड लाटण्यासाठी. आता पापड करण्याचं मशीन सर्वांजवळच नसते, तर आपण हे लाटूनच घेऊया आज. तर वरून एक दुसरी पॉलिथिन ठेवलेली आहे आणि लाटण्याने लाटून घेत आहे. आता अजिबातही तेलाचा वापर केलेला नाही किंवा पिठाचा वापर केलेला नाही, तसेच आपण हे पापड लाटून घेत आहोत. तुम्ही पोळपाटावर नुसतं पॉलिथिन न घेताही हे पापड लाटू शकता. तर बघा फक्त त्याला थोडा वेळ लागतो, हे पापड लवकर होतात लाटणं. तर हे अशा पद्धतीने बघा छान पातळ असा पापड लाटून घ्यायचा. पूर्ण त्याच्या कडा छान अशा लाटायच्या आणि पापड जास्त मध्यभागी असा पातळ करायचा नाही. तर हे अशा पद्धतीने बघा मी पूर्ण हा पापड किती मोठा करत आहे बघा. असा हा पापड पातळ असा करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला हा पापड आपण टाकायचा कसा, तर खाली एक शीट अंथरून घेतलेली आहे मी, यावर टाकून घेते हा पापड. तर हा बघा ही पॉलिथिन उलटी करायची अशी आणि हळूवारपणे हाताने हात फिरवायचा यावर. तर बघा अगदी सहजपणे ही पॉलिथिन वेगळी होते. असाच पापड आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता परत एकदा दुसरा पापडसुद्धा तुम्हाला करून मी दाखवते. तर परत तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर आपण यावर गुळा ठेवून घेतला आणि खालून आणि वरून एक पॉलिथिन ठेवली. हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि आपल्याला पापड लाटून घ्यायचा हा. तर बघा असा व्यवस्थित असा पापड लाटून घेऊ शकता. इथे तुम्ही तिळाचा सुद्धा वापर यामध्ये करू शकता. तर बघा इथे छान हा मी कडेनीसुद्धा असा लाटून घेत आहे आणि पापड आपला बघा मोठा व्हायला सुरुवात झालेली आहे. असा एकसारखा असा हा पूर्ण पापड लाटून घ्यायचा. तर आता तुम्हाला हा पापड मी जवळूनसुद्धा दाखवते. किती पातळ असा मी लाटून घेतलेला आहे पापड. म्हणजे ही पापड घरातही तुम्ही अगदी फॅनखाली वाळू घातले तरीही छान असे सुकल्या जातात. तर बघा आता हा आपला पापड लाटून झालेला आहे. तर आता तुम्हाला हा जवळूनसुद्धा मी दाखवते. तर हा असा पातळ लाटायचा पापड. केव्हाही जास्त जाड जर पापड लाटला तर तो असा कडक तयार होतो. तर इथे बघा अगदी ट्रान्सपरंट असा हा पापड आपला तयार झालेला आहे. आता हा सुद्धा तुम्हाला टाकून दाखवते. अगदी पहिला आपण टाकला होता तसाच टाकायचा. वर अगदी हात फिरवून घेतला तरीही पापड पॉलिथिनच्या वेगळा होतो. आता सर्वच पापड असेच मी तयार करून घेते. तर इथे बघा हे सर्व पापड मी तयार करून घेतले होते. आता 1 कप आपण इथे पीठ घेतलेलं होतं, त्यामध्ये माझे 32 ते 34 पापड तयार झालेले आहेत. तर हे इथे पापड मी तयार करून घेतलेले आहेत. आता छान सुकवून घेतलेले आहेत बघा मी पापड. आता हे 2 दिवस उन्हामध्ये छान सुकवून घेतले बघा पापड आणि आता पापड अगदी तळण्यासाठी तयार झालेले आहेत. तसे तर हे 1 दिवसही उन्हामध्ये छान असे सुकले जातात. तर बघा इथे आता बघा आपल्या पापडांना रंग काय छान आलेला आहे. तुम्ही यामध्ये तिळाचा सुद्धा वापर करू शकता. तिळही यामध्ये चवीला खूप छान लागतात. तर आता एक पापड तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते की आपला पापड किती छान तयार झालेला आहे आणि यावर बघा एक चमकही किती छान आलेली आहे पापडांवर. तर हे पोह्यांचे पापड अशा पद्धतीने जर तयार केले तर अजिबातही तेलकट न होता छान फुलणारे असे तयार होतात. तर दुसरीकडे मी तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता तेल छान गरम होऊ द्यायचं. आता आपण एक पापड यामध्ये टाकून घेणार आहोत. तर आता बघा इथे टाकल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच आपला पापड केवढा मोठा होत आहे. तर हे बघा असे पापड तळून घ्यायचे आणि इथे तुम्हाला लक्षात येतच असेल की पापड तेलकट दिसत नाही. तर आता बऱ्याच वेळी काय होतं, पापड आपण जेव्हा तळतो तर तो सुरुवातीला तर वाटत नाही, पण नंतर मात्र तो तेलकट दिसतो. तर तसं होत नाही अजिबातही. मी खूप सारे पापड तळून तुम्हाला दाखवलेले आहेत आणि बघा प्रत्येक पापड आपला किती छान फुलला जात आहे. तर हे अशा पद्धतीने पापड खार जो आपण टाकला त्याचं मी तुम्हाला अगदी अचूक असं प्रमाण सांगितलेलं आहे. मीठ,
तिखट सर्वच आपण अगदी अचूक असे इथे वापरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे पापड काय छान असे आपले तयार होत आहेत. आणि अगदी बघा कढईत टाकल्यानंतर कढईभर हा पापड होत आहे. तर आता तुम्हाला एका पापडाची मी साईजसुद्धा दाखवते. बघा हा छोटासा पापड होता एक लाटलेला मी. तर हा मी टाकून दाखवते तुम्हाला हा पापड टाकल्यानंतर केवढा होतो. तर बघा हा सुद्धा तळून दाखवते तुम्हाला. तर बघा तुम्ही किती छान फुलल्या गेलेला आहे हा छोटासा पापड. तर अशाच पद्धतीने बघा आपले पोह्यांचे पापड हे बरेचसे तळून झालेले आहेत. आता हा सुद्धा एक तुम्हाला पापड दाखवते. आता तुम्ही म्हणाल किती सारे पापड तळून दाखवलेले आहेत. तर मी भरपूर असे पापड तळलेले आहेत. म्हणजे जे केले त्यातले अर्धे पापड तर मी आताच तळलेले आहेत. तर इथे बघा हे तळून झालेले पापड तुम्ही एकदा जवळून सुद्धा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे तेलकट तुम्हाला दिसत आहेत का. तर हे असे पापड जर तळून तुम्ही घेतले तर यावर मुलांना चाटसारखं सुद्धा तुम्ही तयार करून देऊ शकता. अगदी आवडीने मुलं खातील. आणि तसं तर या पापडांवर काहीही टाकण्याची गरज नाही, कारण यामध्ये आपण जे जिरं, ओवा टाकलेला आहे त्यामुळे या पापडांना इतकी छान अशी चव येते, म्हणजे यावर दुसरं काहीही टाकण्याची गरज नाही. तर आता बघा हे पापड इथे आपण जे तळून घेतलेले आहेत तर त्यातला प्रत्येकच पापड तुम्ही बघा की एकही पापड आपला लालही झालेला नाही. तर हे बघा एकदम अशा पद्धतीने तयार केलेले हे पापड तुम्ही अगदी वर्षभर आरामात साठवून ठेवू शकता. आणि पीठ जर तयार असेल तर ऐन वेळेवर सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता. आता यातील एक पापड तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपला पापड तेलकट झालेला आहे का. पण त्याआधी आपण पापडाची साईजसुद्धा बघून घेऊया. आपण केवढा पापड टाकला होता आणि केवढा आपला पापड झालेला आहे. तर आता हे बघा अशा पद्धतीने पापड तयार करायचे. केवढा पापड फुललेला आहे आपला तुमच्या लक्षात येतच असेल. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हे पोह्यांचे पापड नक्की करून बघा आणि मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही हे पापड केले तर अगदी तुमचेसुद्धा असेच पापड तयार होतील. तर मंडळी तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा आपण अशाच छान छान रेसिपीसोबत परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.